कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर साहेबांच्या हिरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित स्वरसंध्या कार्यक्रमातील सर्व कलावंत, प्रमुख गायिका रमा कुलकर्णी, वाद्यवृंद श्रीयुत उमेश केसकर, श्रीयुत श्रीरंग जाकी, कुमारी वैष्णवी चव्हाण गायिका, कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, सुप्रभात परिवारातील स्त्री व पुरुष सर्व सदस्य, हनुमान नगर परिसरातील सर्व नागरिक, पळळीकर, देशपांडे, कुलकर्णी, त्याचप्रमाणे इतर सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। साहेबांचा हिरक महोत्सवी वाढदिवस आम्ही काही दिवसांपूर्वीच साजरा केलेला आहे। आज गेट टुगेदरच्या निमित्तानं या ठिकाणी स्वरसंध्या हा कार्यक्रम साहेबांचे सुपुत्र चिरंजीव पार्थ याच्या संकल्पनेतून आपण सादर करीत आहोत। मी आजच्या या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत व कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो साहेबांची मानस कन्या डॉक्टर कुमारी रुचा कारटकर। गुड इव्हनिंग एव्हरीवन। आज माझे काकाश्री श्री सुनील गोपाळ परेडकर यांच्या षष्ठीपूर्ती सोहळ्यानिमित्त आपण आज एकत्र जमलो आहोत। वाढदिवस म्हणजे अनुभवाचं जमावलेलं एक गाठोडं, वाढदिवस म्हणजे नातं जपण्याची एक संधी। सर्वप्रथम माझ्या लाडक्या काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची हजार वर्षांनी। तरी या अभिषेक सोहळ्याला उपस्थित सर्व मित्र परिवार, आप्तेश्री यांचे मी डॉक्टर रुचा सुधी गारटकर मनपूर्वक स्वागत करते। आगतम स्वागतम सुस्वागतम। काकांबद्दल खरं काय बोलणार, कायम मला लाडकी लेक मानणारे आणि अशा अनेक लहानपणापासूनच्या छोट्या मोठ्या गोड आठवणी आहेत। असं म्हणतात आयुष्य किती जगावं यापेक्षा ते कसं जगावं हे ज्याला कळालं त्याने खरं आयुष्य कमावलं। आणि कायम याच स्मरणाने वागणाऱ्या माझ्या लाडक्या काकांना मी पुनश्च एकदा षष्ठीपूर्तीच्या शुभेच्छा देते आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी या षष्ठीपूर्ती सोहळा वरून संगीत रजनीचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करते। धन्यवाद। धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमासाठी स्वरसंध्या कार्यक्रमासाठी मुख्य गायिका म्हणून रमा कुलकर्णी या लाभलेल्या आहेत। शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील एक नावलौकिक प्राप्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्या संगीत विशारद आहेत, त्याचप्रमाणे त्यांचं शिक्षण MSc मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे। याशिवाय ते BEd देखील आहे आणि सोलापुरातील नामवंत अशा मेहता प्रशालेमध्ये त्या संगीत शिक्षिका व विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। आजपर्यंत रमा कुलकर्णी मॅडम यांचे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी संपन्न झालेले आहेत। त्यामध्ये आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून त्यांचा शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम हा सादर झाला होता। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक कोपऱ्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचलेला आहे। साधारणपणे डोंबिवली असेल, दादर, मिरज, वांद्रे, ठाणे, सातारा, आळंदी, औसा, नाशिक, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर देखील हैदराबाद या ठिकाणी त्यांची संगीत मैफिल झालेली आहे। सोलापुरात होणारा संगीत महोत्सवाचा कार्यक्रम असेल, स्वरसाधना मंडळाचा कार्यक्रम असेल, तसेच पंढरपुरामध्ये नवरात्री महोत्सवानिमित्त होणारे विविध कार्यक्रम असतील। या कार्यक्रमामध्ये रमा कुलकर्णी मॅडम यांचे कार्यक्रम आवर्जून असतातच। नुकताच श्री विकास काशाळकर फाउंडेशन मार्फत जो शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम पंढरपुरामध्ये संपन्न झाला, त्या कार्यक्रमाची संपूर्ण पंढरपुरामध्ये आजही चर्चा होत आहे। अशा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील गायिका
रमा कुलकर्णी या ठिकाणी आज मुख्य गायिकेच्या भूमिकेमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर कुमारी वैष्णवी चव्हाण या देखील गायनाला साथ देणार आहेत, स्वतःही गायन करणार आहेत. या रमा कुलकर्णी मॅडम यांच्या शिष्या आहेत. गांधर्व विद्यापीठामार्फत होणाऱ्या संगीताच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. याशिवाय सध्या दयानंद लॉ कॉलेज सोलापूर या ठिकाणी कायद्याचं शिक्षण या वैष्णवी चव्हाण घेत आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी वाद्यवृंद म्हणून आपल्याला लाभलेले श्रीयुत उमेश केसकर